नमस्कार. आम्ही स्वामी भक्त या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. उद्या असणाऱ्या माघी गणेश जयंतीची आज आपण माहिती घेणार आहोत. प्राचीन काळी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर राहत होते. एकदा भगवान शंकर तपस्येसाठी बाहेर गेले असताना माता पार्वती स्नानासाठी जात होत्या. पहारा देण्यासाठी त्यांनी आपल्या अंगावरील मळापासून एक सुंदर बालकाची निर्मिती केली आणि त्याला आदेश दिला की मी स्नान करत असताना कुणालाही आत येऊ देऊ नकोस. तो बालक म्हणजेच श्री गणेश होता. काही वेळाने भगवान शंकर परत आले, पण गणेशाने त्यांना आत येण्यास मनाई केली. यामुळे क्रोधित झालेल्या शंकरांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे मस्तक छिन्न केले. स्नानानंतर माता पार्वती बाहेर आल्या व हे दृश्य पाहून अत्यंत दुःखी झाल्या. त्यांनी विलाप केला आणि बालकाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान शंकरांनी उत्तर दिशेला दिसणाऱ्या पहिल्या प्राण्याचे मस्तक आणण्यास सांगितले. तो प्राणी हत्ती होता. त्या हत्तीचे मस्तक गणेशाच्या धडावर बसवले गेले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. भगवान शंकरांनी गणेशाला वरदान दिले की तू सर्व देवांचा अग्रपूज्य असशील. कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेशिवाय पूर्ण होणार नाही. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला ही घटना घडल्याने त्या दिवसास गणेश जयंती किंवा माघी गणेश जयंती असे म्हणतात. या दिवशी भाविक उपवास करून गणपतीची पूजा करतात आणि सुख समृद्धीची कामना करतात. गणेश जयंतीला पूजा व सेवा सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण पाहूयात. पूजेसाठी सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 ही शुभ वेळ आहे. सगळ्यात आधी घरातील गणपतीच्या मूर्तीला पंचामृताने किंवा शुद्ध जलाने अभिषेक करायचा. तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. समोर पाटावर लाल कापड अंथरून त्यावर गणपतीची स्थापना करा. नंतर दिवा व अगरबत्ती लावा. बाप्पाला अष्टगंध, हळद कुंकू, अक्षदा व त्यांचे आवडते जास्वंदीचे फूल त्यांना अर्पण करा. तसेच 21 दुर्वांची जुडी ही सुद्धा गणपतीला अर्पण करा. पूजेदरम्यान गणपतीचे स्मरण करा व 21 वेळा ओम गण गणपते नमः हा मंत्र जपा. नैवेद्यासाठी उकडीचे मोदक, लाडू किंवा गुळ खोबरे ठेवले तरीही चालते. या दिवशी सकाळी 10:30 ते रात्री 9:20 पर्यंत चंद्र पाहणे टाळा. या दिवशी चंद्र दर्शन करायचे नसते. अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.